सटाणा शहरातून एक हादरवून टाकणारी, प्रशासनाच्या निष्काळजीपणाची पोलखोल करणारी मोठी बातमी. नाशिक नाका, साक्री शिर्डी महामार्ग आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा थेट परिणाम. रात्रीच्या सुमारास खडी भरलेला भरधाव ट्रक थेट मार्बल दुकानात घुसला. क्षणार्धात सगळं उद्ध्वस्त झालं. काच, मार्बल, साहित्य सगळं चक्काचूर. हा अपघात नाही, हा प्रशासनाचा उघड बेजबाबदारपणा दिसून येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण, रस्त्यांचे अपूर्ण काम, शेकडो मोठे खड्डे, अर्धवाट डिवायडर, सूचना फलकांचा पूर्ण अभाव. आणि तरीही नॅशनल हायवे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गाढ झोपेतच. सुदैवानं दुकानात कोणी नव्हतं. जीवितहानी टळली. पण जर हा ट्रक शेजारी असलेल्या HP पेट्रोल पंपात घुसला असता तर आज सटाण्यात काय परिस्थिती असती? याचं उत्तर देणार कोण? प्रशासन अजून किती जीव घेणार? सामान्य नागरिकांचा जीव इतका स्वस्थ झालाय का? या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सटाणा शहरवासियांनी निवेदनं दिली, आंदोलनं केली, ओरडून सांगितलं. तरीही निर्दयी शासन, नॅशनल हायवे प्रशासन आणि गप्प बसलेले लोकप्रतिनिधी एकही ठोस पाऊल उचलायला तयार नाहीत. हा ट्रक राजस्थान पासिंगचा, चालक अपघातानंतर फरार आणि तपास सुरू असल्याचं सांगत प्रशासन हात झटकून मोकळं. पण प्रश्न एकच आहे, पुढचा अपघात कोणाच्या जीवावर होणार? प्रशासन जागं कधी होणार? की सटाण्यात एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच डोळे उघडणार? ही बातमी नाही, हा इशारा आहे. सटाण्यातून प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात जनतेचा थेट सवाल. प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून भगवान पवारसह भैयासाहेब माळी.